मित्रांनो नमस्कार, मी दिलीप सोनवणे. मित्रांनो 15 जुलै ही तारीख फिक्स होती आपली मोर्चाची. डॉक्टर केशव क्षीरसागर सरांनी आझाद मैदानावरती सगळ्या चालक मालक यांना एकत्रित येण्यासाठी आवाहन केलं होतं आणि बऱ्यापैकी चालक मालक एकत्र आले होते. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जसेच आपले ऑटो चालक असतील, कॅब चालक असतील, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आल्याबद्दल. आणि जे घरी राहून ज्यांनी सपोर्ट केला त्यांचेही आभार व्यक्त करतो मित्रांनो. पण इथून पुढे 16 जुलैपासून आपण सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संप पुकारतोय. संप याच्यासाठी पुकारतोय, डॉक्टर साहेब 15 तारखेला ज्यावेळेस आझाद मैदानामध्ये आले त्यावेळेस आपले जे सरनाईक साहेब आहेत त्यांच्याशी मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी एक 15 दिवसाचा वेळ दिला होता. तो वेळ आपल्याला मान्य नव्हता. आपल्याला काहीतरी रिझल्ट पाहिजे होतं. तो वेळ मान्य नसल्यामुळे डॉक्टर साहेब काय म्हणले की जोपर्यंत इकडनं आपल्याला रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. त्याचमुळे डॉक्टर केशव क्षीरसागर सर आपल्या हक्कासाठी मैदानामध्ये बसणार आहेत. उद्यापासून आंदोलन चालूच ठेवणार आहेत आझाद मैदानामधलं. आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की आपल्याला घरी बसून त्यांना सपोर्ट करायचा. आपल्याला गाड्या चालवायच्या नाहीत. ऑनलाईन कोणतीही कंपनी, ओला, उबर, रॅपिडो, इंट्राईक कोणत्याही कंपनीच्या बुकिंग आपल्याला घ्यायच्या नाहीत. आणि आपले जे काही शिल्लेदार असतील त्या प्रत्येक शिल्लेदारांना त्यांना विनंती करायची आहे, मित्रांनो उद्या सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला या कामाला सुरुवात करायची आहे. आणि या कामाला सुरुवात करत असताना आपल्याकडनं आपल्या चालकाला, आपल्या बंधूला शिवीगाळ होणार नाही, त्याला हाणमार होणार नाही, त्याच्या गाडीचं नुकसान होणार नाही. या गोष्टीची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. ज्या वेळेस तो मित्र आपल्याला पहिल्यांदा दिसत असेल त्याला वॉर्निंग द्या. दुसऱ्यांदा जर का तो व्यक्ती बुकिंग घेताना दिसला तर त्याला आपल्यासोबत उभं करायचं. दिवसभर त्याला घरी जाऊ द्यायचं नाही. जेवण लागलं तर आपण आपल्या पदरचं देऊ, पण त्याला उभं करायचं. त्याच्यानंतर ॲरोमॉलमध्ये कोणी कोणत्या गोष्टीची घोषणाबाजी करायची नाही. ॲरोमॉलमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ॲरोमॉलमध्ये कुठच्याही गोष्टीचा धिंगाणा करायचा नाही, धिंगाणा झाला नाही पाहिजे. ॲरोमॉलमध्ये असणारे आपले चालक मालक यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि तसंच आपले जे चालक मालक रस्त्यावरती काम करणार आहेत त्यांना मी एक विनंती करेल, मित्रांनो एक 5-5 लोकांचा ग्रुप बनवायचा आहे आणि प्रत्येक चौकामध्ये थांबून प्रत्येक चालक मालक यांना समजावून सांगायचं आहे की दादांनो, डॉक्टर साहेब आपल्याला न्याय मिळावा म्हणून आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करायचा आहे. म्हणून आपण ही बंदची हाक पुकारतोय. ही गोष्ट प्रत्येक चालक मालक यांना पटवून सांगणे ही आपल्याला गरजेची आहे मित्रांनो. आणि हे आपलं काम आहे की त्यांना माहिती देणं. त्याच्याच सोबत मी प्रत्येक म्हणण्यापेक्षा ज्या दुसऱ्या काही संघटना ज्या काही गोष्टींना विरोध करतायत, ड्रायव्हर लोकांना सांगतात की बाबा तुम्ही गाड्या चालवा. मित्रांनो कोणाचंही ऐकू नका. नुकसान झाल्यानंतर ती लोक आपल्याला भरून देणार नाहीत. एखादा व्यक्ती असतो, चिडलेला असतो, एखादा आला, काही नुकसान झालं, काही झालं, तुम्ही करणार काय? कोणाचं ऐकू नका. कृपया करून डॉक्टर साहेब जोपर्यंत आझाद मैदानामध्ये आहेत तोपर्यंत कृपया करून बंदला प्रतिसाद द्या आणि गाड्या बंद ठेवण्यासाठी सपोर्ट करा मित्रांनो. मी प्रत्येकाला हीच विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा मी तीच विनंती करेल, बाबा जे चालक मालक, ऑटो चालक असतील, आपले कॅब चालक मालक असतील, आझाद मैदानामध्ये आले, त्यांनी सपोर्ट केला, बऱ्यापैकी सपोर्ट केला. आणि हा मेसेज कॅब चालकांसाठी नव्हे तर ड्रायव्हर, ऑटो रिक्षावाल्यांसाठी सुद्धा हा मेसेज आहे. कॅब चालकांसोबत मैदानामध्ये तुम्हालाही उतरायचं आहे आणि तुम्हालाही सपोर्ट करायचं मित्रांनो. धन्यवाद.